शहापुरात सर्पदंशाची मालिका सुरूच. सर्पदंशामुळे दोघांचा मृत्यू. शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह. आमदार खासदार चिडीचुप्प. शहापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळपणामुळे 2 निरपराध मुलांचे जीव गेले असून संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पेंढरघोळ येथील 14 वर्षीय प्रेम लहानू सदगीर आणि आल्यानी येथील 19 वर्षीय राणी हरिचंद्र निमसे या दोघांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे. दोघांनाही वेळेवर योग्य उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता, अशी संतप्त प्रक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. प्रेम सदगीरचा उपचाराविना तडफडून मृत्यू. पेंढरघोळ येथील प्रेम सदगीर हा काही दिवसापूर्वी क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्यासाठी गवतात गेला असता त्याला सापाने दंश केला. त्यानंतर तत्काळ त्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तांत्रिक अक्षम्यता व अनुभवाचा अभाव आणि उपचार प्रक्रियेतील हलगर्जीपणामुळे 1 तास कोणतेही प्रत्यक्ष उपचार न करता केवळ रक्त तपासणीवर वेळ घालवला. प्रेम जिवंत असतानाच त्याने स्वतः डॉक्टर व नर्स यांना वारंवार विनंत्या केल्या, मात्र कोणीही उपचारासाठी पुढे आले नाही. अखेर तोंडातून लाळ येऊ लागल्यावर त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्यावर डॉक्टरांनी लक्ष दिले, पण तो परत खूप उशीर झाला होता. त्याला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला गेला, पण त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. राणी निमसेचाही वेळेवर उपचाराअभावी मृत्यू. दुसरी हृदयद्रावक घटना आल्यानी गावात घडली. राणी हरिचंद्र निमसे वय 19 ही रात्री 3 वाजता झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने तिला दंश केला. तातडीने तिला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले, मात्र ICU सुविधा आणि आवश्यक जीवनरक्षक साधनांची कमतरता असल्याने तिला ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. मात्र वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. राणी ही आर्माइड कॉलेज शहापूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. तिच्या आकस्मिक निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे. आरोग्य यंत्रणेवरील विश्वास ढासळला. या 2 घटनांनी पुन्हा एकदा शहापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेतील अपयश उघड केले आहे. त्यामुळे अनेक मोठमोठी रुग्णालये असून देखील या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी व जीवनरक्षक उपकरणाची टंचाई आहे. तालुक्यातील जंगल भाग आणि शेतकरी बहुल क्षेत्रात सर्पदंशांच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण जात आहेत. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. प्रेम सदगीरचे वडील लहानू सदगीर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आमच्या मुलाचा मृत्यू हा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. डॉक्टर आणि नर्स यांनी जर वेळेत लक्ष दिले असते तर आमचा मुलगा वाचू शकला असता. या हलगर्जी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आमदार दौलत दरोडा आणि खासदार सुरेश म्हात्रे गप्प का? सामान्य नागरिक प्रश्न विचारत आहेत. जर इतक्या मोठ्या रुग्णालयांमध्ये योग्य सेवा नसेल तर मग ही व्यवस्था नेमकी कशासाठी आहे? आरोग्य सुविधा न देता केवळ इमारती उभ्या करणे म्हणजे केवळ दिखावा. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याची तातडीने गंभीर दखल घ्यावी आणि सुधारणा घडवून आणावी, अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे. शेवटी एवढंच म्हणावं लागतं, शहापूर तालुक्यात आरोग्याच्या नावाखाली फक्त आश्वासने मिळतात, उपचार नाहीत, आणि त्यामुळे अजून किती बळी जातील याचा नेम नाही. विचारमंथन न्यूज, शहापूर.